इथे पावशेर भेंडी घेतलेली आहे। तर मी आज मस्त भेंडीची भाजी बनवणार आहे। आता हिला मी पाण्याने स्वच्छ धुवून घेते। हिला छान चोळून धुवून घ्यायची। ही पाण्याने स्वच्छ धुवून झाली आहे, तर मी आता हिला नॅपकिनने पुसून घेईल। आता भाजीला इथे लागणार आहेत हिरव्या मिरच्या, तर मी हिरव्या मिरच्या चिरून घेते। त्यानंतर लागणार आहे लसूण, तो लसूण मी आता चिरून घेते। लसूणही चिरून झाला आहे। त्यानंतर एक टमाटा लागणार आहे, त्यालाही मी चिरून घेते। बारीक चिरून घ्यायचा टमाटा आणि त्यात लागणार आहे थोडा कढीपत्ता आणि कोथिंबीर। तर हे साहित्य आपल्याला भाजीसाठी लागणार आहे। आता मी भेंडी पुसून घेते, रुमालाने असे स्वच्छ पुसून घ्यायची आहे। आता इथे सर्व भेंडी पुसून झालेली आहे, छान कोरडी पुसून घेतलेली आहे। आता हिला चिरून घ्यायची। तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये कापून घ्यायची आहे। मी अशा शेपमध्ये कापून घेणार आहे। तर मी आता सर्व भेंडी चिरून घेते। आता ही सर्व भेंडी चिरून झालेली आहे, बघू शकता किती छान वाटते ती चिरलेली। आमच्या घरातली तरी फेवरेट भाजी आहे, तुमच्या घरात आहे किंवा नाही ते नक्की सांगा। आणि मुलांना शेपमध्ये कापलेली बघून खावंसं वाटेल, किती छान दिसते। इथे थोडं जिरं टाकून घेणार आहे, लसूण, लसूण लाल झाला की त्यात हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे। आता लसूण पण लाल झाला आहे, त्यात हिरवी मिरची टाकून घ्यायची। हिरवी मिरची पण लाल झाली आहे। आता तळून हिरवी मिरची पण तळून झाली आहे, तर टमाटर टाकून घ्यायचं। टमाटा पण छान शिजवून घ्यायचा। आता तर नंतर त्यात टाकायचा कढीपत्ता, कढीपत्ता थोडा शेवटीच घालायचा, कारण सुरुवातीला जर टाकलं तर तेल खूप उडतं, शेवटीच घालायचा कढीपत्ता। हे पण छान तळून झालेले आहे। आता यात टाकायची हळद, पण छान परतून घ्यायची। आता यात चिरलेली भेंडी घालायची, मीठ, छान परतून घ्यायची। आता व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायची। त्यावर घालायची थोडी कोथिंबीर। भेंडीची भाजी न झाकताच शिजू द्यायची, झाकून जर शिजवली तर ती चिकट होते। तर
न झाकण ठेवता तिला शिजू द्यायची आहे। बघू शकता किती छान मोकळी मोकळी भेंडी झालेली आहे, अजिबात चिकट नाही झालेली आहे। हे बघा सुटसुटीत तयार झालेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।